नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे 8 वर्षाच्या मुलगीसाठी फ्रॉक बनवणार आहोत. तर इथे मी साडी घेतलेली आहे. प्लेटवाला फ्रॉक आहे. साडीतून आपल्याला इथे फ्रॉक बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी अस्तर घेतलेले आहे 2.5 मीटर. पहिल्यांदा इथे मी साडीतून पदर आहे तो कटिंग करून घेते. ग्रीन कलरचा पदर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वरच्या साईडचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे, कमरेच्या वरच्या साईडचा. आणि बाकीची जी साडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्लेट पाडून घ्यायचे आहेत. तर इथे मी पदर कटिंग करून घेतलेला आहे तो उलट्या साईडून फोल्ड करून ठेवते. अस्तरमधून आपल्याला पहिल्यांदा इथे खालच्या साईडचा घेर आहे तो मी आधी कटिंग करून घेणार आहे. अम्ब्रेलामध्ये साईडून कापड मी सरळ करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एकदा फोल्ड करून ठेवायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचा आहे अम्ब्रेला कटिंगसाठी. तर कमर आहे 23 इंच, त्याचा चौथा 5.5 इंच घ्यायचे इथल्या साईडून. इकडून दोन्ही साईडून बराबर आलं पाहिजेत. 5.5 इंच अधिक 1 इंच मी इथे 5.7 इंचावर माप टाकून घेतलेले आहे कमरेचे. स्कर्टची खालच्या साईडची उंची आहे ती 28 इंच आहे. तर वरच्या साईडला 1.5 इंचाचा बेल्ट येईल आणि त्याच्यातून 28मधून 1.5 इंच मायनस करायचे आणि खालच्या साईडला माप टाकून घ्यायचं आहे. मधून 1.5 इंच मायनस केल्यानंतर 26.5 इंच येतं आणि त्याच्यामधूनही देखील आपल्याला 2 इंच मायनस करून घ्यायचं आहे, कारण अस्तरवरती आपण 2 इंच मायनस करून कटिंग करून घेतो. खालच्या स्कर्टची पूर्ण उंची आहे 28 इंच. त्या मापाने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. इथे एक साईडला अस्तर कमी पडते तर इथे मी जोडून घेते साईडून त्याच्या मापाने. अस्तर अर्धा इंचापेक्षा जास्त कटिंग करून घ्यायचे, म्हणजे शिलाई करून एक्स्ट्राचे अस्तर राहते ते नंतर कटिंग करू शकतो. इथे मी पिन लावून घेते. इथे खालच्या स्कर्टचे कटिंग झालेले आहे अस्तरचे. आता इथे मी जेवढी साडी आहे तेवढी फोल्ड करून ठेवलेली आहे. इथे आपल्याला स्कर्टच्या उंचीचे माप टाकायचे आहे. 28मधून 1.5 इंच मायनस करायचे बेल्टचे. 26.5 इंच येते आणि अर्धा इंच जास्त घ्यायचे वरच्या शिलाईसाठी, म्हणजे 27 इंच पूर्ण उंची घ्यायची. खालच्या साईडचा साडीचा जो पदर आहे, काठ आहे, तो आहे तसाच ठेवायचा, फोल्ड करून घ्यायचा नाही. आता इथे आपल्याला वरच्या ब्लाऊजची कटिंग करायचं आहे. इथे मी अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही एकसोबत कटिंग करून घेणार आहे इथे मी. तर कमर उंची आहे 10.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 11.5 इंचावर माप टाकून घ्यायचे. आणि छाती आहे 25 इंच. इथे मी 11.5 इंचावर माप टाकून घेते. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथे मी शोल्डर घेणार आहे 5.25 इंच आणि मुंड्यासाठी 5.5 इंच घ्यायचे. शोल्डरच्या साईडून मी अर्धा इंच डाऊन करून घेतलेले आहे
आणि गळा रुंदी इथे मी 2.5 इंच ठेवलेली आहे. आता इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. तर 25चा चौथा भाग सव्वा 6 इंच येतो. त्याप्रमाणे इथे मी माप टाकून घेतलेले आहे छातीचे. आणि जेवढी वरच्या साईडला घेतलेली आहे तेवढीच मी माप खालच्या साईडला घेणार आहे. खालच्या साईडला आपल्याला इथे कमरेच्या साईडला टक्स देऊन घ्यायचे आहेत. इथे मुंड्यासाठी मी 1.25 इंचावर गोलाई देऊन घेतलेली आहे. आणि पुढच्या साईडचा गळा आहे तो 5 इंच घेतलेला आहे. म्हणजे गळा तयार 4.5 इंचाचा येईल. शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल. इथून मी टक्स रुंदी 3 इंच घेणार आहे आणि उंची 3 इंच. दोन्ही साईडून टक्ससाठी अर्धा इंच घ्यायचे. इथे मी टक्स देऊन घेतलेले आहे. तिथे कट देऊन घेते म्हणजे दोन्ही पार्टवर आपल्याला इथे टक्सचे माप समजेल. त्याच्यानंतर इथे मी गळा कटिंग करून घेते पुढच्या साईडचा. आता इथे आपल्याला पाठीमागच्या गळ्याचे माप टाकून घ्यायचं आहे. तर पाठीमागचा गळा इथे मी 3.5 इंच ठेवलेला आहे आणि गळ्याची रुंदी 2.5 इंच. त्याच्यानंतर गळ्याला गोलाकार देऊन कटिंग करून घ्यायचं. आता इथे आपल्याला स्लीवची कटिंग करून घ्यायची आहे. तर स्लीवची उंची मी इथे 5 इंच घेतलेली आहे आणि 1 इंच वरच्या साईडून ठेवलेले आहे, जिथे चॉक मारून घेतलेला आहे तिथे. इथे मी पुढच्या साईडचा भाग आतल्या साईडून एक्स्ट्राचा कटिंग करून घेतलेला नव्हता, तो कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे पाठीमागच्या भागाची मुंड्याची गोलाई आहे ती घ्यायची मोजून आणि त्याच्या मापाने इथे स्लीव्जवर टाकून घ्यायचे आहे. तर इथे मी 8 इंचावर माप टाकून घेते. पबवाले स्लीव्ज आहेत. वरून मी खालच्या साईडला 3 इंचावर माप टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या साईडसाठी मी इथे अर्धा इंचावर माप टाकून कटिंग करून घेतलेले आहे. आता इथे मी पदर जो कटिंग करून घेतलेला होता तो फोल्ड करून ठेवलेला आहे आणि इथे अस्तरचे जे कटिंग झालेले आहे ते ठेवून घेतलेले आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. इथे दोन्ही भागाची कटिंग झालेले आहे. आता आपल्याला इथे स्लीवची कटिंग करायचं आहे. वरच्या साईडला मी 1 ते 1.25 इंच कापड जास्त राहील अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे. इथे आपल्याला पुढच्या साईडला एक्स्ट्रा जोडून घ्यायचं आहे. स्लीव्जला प्लेट देऊन घ्यायचं आहे. तर इथे मी जेवढी स्लीवची रुंदी आहे त्याच्या डबल मी इथे पुढच्या साईडला कापड ठेवलेलं आहे.
इथे पूर्ण फ्रॉकचे कटिंग झालेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.